नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे गूळ घालून केलेली आवळा कँडी. त्याच्यासाठी इथे मी 1 किलो फ्रेश आवळे घेतले आहे. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कोरडे करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. अर्ध पातेल्यावरून मी इथे पाणी घेतलं आहे आणि एका रोळणीवर 1 किलो आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. गॅसची आज इथे मीडियम ठेवायची आहे. फ्लेमवर हे आवळे आपल्याला चांगले वाफवून घ्यायचे आहे. 10 ते 12 मिनटं हे आवळे आपल्याला वाफवायला लागतात. दहा ते 12 मिनटं झाली आहेत. आता आपल्याला आवळे हे चेक करायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता आवळे चांगले वाफवले गेले आहेत. हे आवळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता क्रॅक्स गेले आहेत, म्हणजे आपले आवळे हा चांगला वाफवला गेला आहे. आवळे जर चांगले वाफवले गेले तर त्याच्या बिया ह्या लवकर सुट्या होतात आणि फोडी पण चांगल्या पद्धतीने तयार होतात. आवळे आपल्याला रूम टेम्परेचरला आणून त्याच्या ह्या अशा पद्धतीने फोडी तयार करून घ्यायच्या आहे आणि याच्या बिया ह्या वेगळ्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने सर्व आवळ्यांच्या आपण फोडी तयार करून घेऊ. सर्व आवळ्यांच्या मी अशा पद्धतीने फोडी ह्या तयार करून घेतल्या आहेत. आता इथे 1 किलो आवळे मी वापरले होते. त्याच्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो गुळाचा वापर करायचा आहे. इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे. गुळ घालून केलेली आवळा कँडी ही फार अप्रतिम चवीची तयार होते. त्याच्यासाठी आपण एक मसाला पण इथे तयार करायचा आहे. 1 चमचा मी इथे मिरे घेतले आहे. मिरे आपल्याला चांगले क्रश करून घ्यायचे आहे किंवा मिक्सरमध्ये तुम्ही सुद्धा बारीक करून घेऊ शकता. मिऱ्याची चांगली पावडर करून घ्यायची आहे. आता एका परातीमध्ये आपल्याला आवळ्याच्या थंड झालेल्या फोडी घ्यायच्या आहेत. इथे मी गूळ पावडरचा वापर केला आहे. तुम्ही कुठला पण गूळ इथे वापरू शकता. चिक्कीचा गूळ इथे वापरायचा नाही आहे. साधा जो लाडवासाठी गूळ आपण वापरतो तो इथे वापरायचा आहे. 1 चमचा मिराची पूड मी इथे घालून घेतली. 1 चमचा मी इथे सुंठ पावडर घालून घेतली आहे. 1 चमचा आपल्याला जिरेपूड इथे घालायची आहे. ह्या मसाल्यामुळे फार छान स्वाद आपल्या आवळ्या कँडीला येतो. हे मसाले चांगले ह्या कँडीमध्ये मुरल्या जातात. आता इथे गुळाची पावडर आपल्याला घालायची आहे. 1 किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गुळाच्या पावडरचा मी वापर केला आहे. तुम्ही गूळ किसून सुद्धा इथे वापरू शकता. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. 1 चमचा मी मीठ घातला आहे. 1 टीस्पून मी इथे काळ्या मिठाचा वापर केला आहे. तुम्ही साधं मीठ आणि काळं मीठ न वापरता सुद्धा ही आवळा कँडी बनवू शकता. फक्त गूळ घालून आणि मसाले घालून ही आवळा कँडी अशीच 3 दिवस आपल्याला मुरवून घ्यायची आहे. कुठल्या पण प्लास्टिक कंटेनरमध्ये, काचेच्या कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या एखाद्या पातेल्यात 3 दिवस ही आवळा कँडी आपल्याला अशा पद्धतीने मुरवत ठेवायची आहे. हे 3 दिवसामध्ये मध्ये आपल्याला ही आवळा कँडी ढवळून घ्यायची आहे. तशीच जर आवळा कँडी आपण मुरवत ठेवली तर त्याला बुरशीही लागू शकते. त्याच्यामुळे आवळा कँडी आपल्याला प्रत्येक दिवशीही 2 ते 3 वेळा ढवळून घ्यायची आहे. इथे आपल्याला 1 किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळाची पावडरचा वापर मी इथे केला आहे. सर्व मसाले मिक्स झाले आहे. इथे थोडी आवळाची फोड ही टेस्ट करून तुम्ही मसाले ॲडजस्ट करू शकता. चवीप्रमाणे मीठ आणि इतर मसालेसुद्धा इथे ॲडजस्ट करू शकता. 3 दिवस आवळे आपल्याला हे मुरवत ठेवायचे आहे. आवळ्याला बुरशी लागू नये म्हणून हे आवळे 3 दिवसात आपल्याला प्रत्येक दिवशी 2 ते 3 वेळा ढवळून घ्यायचे आहे. तीन दिवसानंतर आवळे हे आपले चांगल्या पद्धतीने मुरून तयार होतात आणि गुळाची अप्रतिम टेस्ट हे आवळ्याच्या फोडीला येते.
आता आपल्याला हा आवळ्याचा ज्यूस जो तयार झाला आहे तो चाळणीतून निथळून घ्यायचा आहे। हा आवळ्याचा ज्यूस फार पौष्टिक असा असतो। आवळा ज्यूस आपल्याला गाळणीतून गाळून सर्व फोडी ह्या निथळून घ्यायच्या आहेत। हे आवळा सरबत तुम्ही फ्रीजमध्ये एका काचेच्या बाटलीत स्टोअर करून ठेवू शकता। बद्धकोष्ठता असेल किंवा पोट साफ होत नसेल तर हे आवळा सरबत तुम्ही रोज घेऊ शकता। जबरदस्त फायदा याने होतो। एक ग्लास घेऊन 1/4 ग्लास आपल्याला आवळा ज्यूसनी भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचं सरबत तयार करून तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता। आता आवळ्याच्या फोडी ह्या संपूर्ण निथळून घेतल्या आहे आणि त्या आपल्याला सुकवून घ्यायच्या आहे। उन्हामध्ये ह्या फोडी सुकायला 3 दिवस लागतात। फोडी थोड्या ओलसर असल्यामुळे थोडा सुती पातळ कापड तुम्ही याच्यावर झाकून घेऊ शकता, म्हणजे धूळ वगैरे याच्यावर बसणार नाही। दुसरा दिवस ह्या आवळ्याच्या फोडी ह्या अशा दिसायला लागतात आणि संपूर्ण सुकून झाल्यावर ह्या आवळ्याच्या फोडी ह्या अशा दिसू लागतात। सेंद्रिय गुळाचा वापर केल्यामुळे थोडा डार्क रंग ह्या आवळ्यांच्या फोडींना आला आहे, पण अप्रतिम चवीची ही आवळा कँडी तयार होते। गुळाचा अप्रतिम स्वाद ह्या आवळा कँडीमध्ये उतरतो। आता थोडा मार्केट स्टाईल लूक देण्यासाठी ह्या आवळ्याच्या फोडीवर आपल्याला थोडी गूळ पावडर मिक्स करून घ्यायची आहे। एका पातेल्यामध्ये मी ह्या आवळ्याच्या संपूर्ण आवळा कँडी ही काढून घेतली आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून गुळाची पावडर ही याच्यावर मिक्स करून घ्यायची आहे। असं केल्यामुळे एक मार्केट स्टाईल लूक ह्या गुळाच्या कँडीला येते। तुम्ही ही प्रोसेस स्किपसुद्धा करू शकता, कारण गुळामध्ये मुरल्यामुळे आवळा कँडी ही तशीच गोड अशी तयार होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटू अशाच एका रेसिपीसह। धन्यवाद।